थंडीमुळे कसं तरी होत आहे, बोलता येत नाहीये. पण आपलं नाम बताओ. हा तर आता वाजले 4 आणि मी आहे हिडिंबा टेम्पल पाहायला आलेलो आहे बघा, जोगिनी वॉटरफॉलच्या समोर. आणि ती पण एक वॉटरफॉल आहे, तर त्याला जायला 1-1.5 तास लागतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत मनालीमध्ये. काल आपण मनालीमध्ये सोलंग व्हॅली बघितली आणि आज आपण मनालीमधली काही प्रसिद्ध अशी मंदिरे पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तर आज आहे आपला मनालीमधला सेकंड डे आणि तसा आपल्या ट्रिपचा 4th-5th डे असेल. तर आता आपण चाललेलो आहे एक वॉटरफॉलचा ट्रेक करायला. तर जोगिनी वॉटरफॉलचा ट्रेक आहे. तर हायवेपासून म्हणजे मेन हायवेपासून आपण लोकेशन जरी लावलं तरी आतमध्ये आपल्याला चालत यावं लागतं. सो 850 मीटरचा वॉटरफॉलचा ट्रेक आहे. तर जायला आपल्याला 20 ते 25 मिनिट लागतील. तर बघूया आता किती वेळ लागतो ते. सो चालतच रोड आहे, गाडी वगैरे काय जात नाही. म्हणजे तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर बघा रस्ता असा आहे, तर या रस्त्याने आपण जाऊ शकतो. बापरे, वरती कसलं उंच. आणि आता मी निघालेले आहे जोगिनी वॉटरफॉलकडे. तर पाण्याचा आवाज येतो बघा. हो, वरती खूप उंच आहे. बघूयात आता किती वेळ लागतो ते. थोडं स्लिपरी झालेलं आहे, हळूहळू जायला लागेल. महामाया मंदिर. अच्छा, जोगिनी माताचं मंदिर आहे. वॉटरफॉल काय द्यायचं? अच्छा, थँक्यू. आता आलेले अर्ध्यापर्यंत, बघू किती वेळ लागतो ते. थोडंसं दमल्यासारखं होतं आहे, कारण की या ठिकाणी जसं वरतीला ऑक्सिजन कमी होतं. बट वॉटरफॉल बघायचा आहे. महाराष्ट्रातले एवढे डिफिकल्ट वॉटरफॉल केलेत, तर हिमाचलमधला 850 मीटरचा वॉटरफॉल काहीच नाही. त्याच्यामुळं बघूया आता किती वेळ लागतो ते. थोडा थोडा बर्फ जमलेला आहे. फक्त 850 मीटरचं जे डिस्टन्स आहे बघा, त्या थंडीमुळे कसं तरी होत आहे, बोलता येत नाहीये. पण बंद केलं रे. कसं जाऊ खाली?
मस्त छान. जोगिनी वॉटरफॉलला जायचं. माहीत नाही कुठपर्यंत व्ह्यू पॉईंट आहे, बट लेट्स सी. सो व्ह्यू बघा, खूप क्लास व्ह्यू दिसतोय, एक नंबर. सावकाशी हा ओमकार. खरंच गोप्रो पाहिजे. हो फायनली बघा वॉटरफॉल दिसलेला आहे आणि एवढा उंच आहे. तो वरच्या ज्या बघा केव सारख्या दिसत आहेत. सुंदर असा वॉटरफॉल दिसतो बघा. आणि खाली बघू शकता बघा, इकडे या साईडला बर्फ आहे आणि व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर. तो खाली जरा खोल आहे थोडंसं. सुंदर असा वॉटरफॉल आहे बघा. आलेलो आहे बघा जोगिनी वॉटरफॉलच्या समोर. आणि या ठिकाणी बघा समोर आहे जरा, तर हा छोटा वॉटरफॉल आहे आणि ह्याची उंची बघा खूप आहे. ह्याच्यावरती पण एक वॉटरफॉल आहे, तर त्याला जायला 1-1.5 तास लागतो. पण आता आपल्याकडे वेळ येतो त्याच्यावर मी काही जाणार नाही आहे, तर त्याला खूप हायकिंग आहे. आणि आता सध्या आपण या वॉटरफॉलला सुंदर आहे. वरती बघितलं तर कसं होतं, आत्ता तरी ठीक आहे, आता पाणी आहे वॉटरफॉल. तर आत्ता आपला जोगिनी वॉटरफॉल पाहून झालेला आहे आणि 20 मिनिटाचा ट्रेक होता. तर आत्ता आपण चाललो आहे वशिष्ठ टेम्पलला. तर छोटासा रस्ता आहे बघा इथे, तिकडे जायचं. सो इथं मार्केट आहे, सगळं मार्केट आहे. मार्केटमध्ये काय पण तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण चाललो आहे वशिष्ठ टेम्पलला. तर तिकडे स्प्रिंग वॉटर पण आहे, सो त्या साईडला आपण जाऊयात. पारू देखा आप लोगों ने? पारू देखो ना, पारू क्या चीज है, मनाली फेमस आइटम है सब पारू. तो जॅकेट्स वगैरे ठेवलेत बघा इथे सगळे. त्याबरोबर छान. तर इथे मी थांबलेली आहे चहा प्यायला आणि छोटी मुलं बघा कशी ओरडतात आहेत. नाम बताओ. हाँ तर आत्ता मी आलेली आहे मनालीच्या मॉल रोडपासून 4 किलोमीटर अंतरावर असणारं वशिष्ठ टेम्पल. तर अतिशय सुंदर मंदिर आहे, तुम्ही नक्की पहा. तर मनालीमध्ये वशिष्ठ नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि हे गाव त्याच्या वशिष्ठ मंदिरासाठी आणि नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. 4000 वर्ष जुन्या वशिष्ठ मंदिरासाठी जगभरातील प्रवाशांमध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर 7 महान वैदिक ऋषींपैकी एकाला समर्पित आहे, जे रघु राजवंशाचे कुलगुरू देखील होते आणि भगवान राम आणि त्यांच्या भावांचे गुरु होते. वशिष्ठ मंदिर हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. वशिष्ठ मंदिर 4000 वर्ष जुने असल्याचे म्हटले जाते, जे सर्वात जुने आणि सर्वात आदरणीय वैदिक ऋषींपैकी एक असलेले महान ऋषी गुरु वशिष्ठ यांना समर्पित आहे. अशी आख्यायिका आहे की विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या सर्व मुलांना मारले, ज्यामुळे ऋषी निराश झाले. वशिष्ठ यांना इतके दुःख झाले की त्यांनी नदीत उडी मारून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याऐवजी नदीने त्यांना वाचवले. वशिष्ठ ऋषी विपाशा नदीच्या काठी असलेल्या गावात स्थायिक झाले. गावाचे नाव वशिष्ठ ठेवण्यात आले आणि नंतरनं विपाशा नदीला बियास नदी म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर ज्या ठिकाणी ऋषी ध्यान करत असताना त्याच ठिकाणी ऋषींना समर्पित मंदिर बांधण्यात आले. अशा प्रकारे वशिष्ठ मंदिराचे अस्तित्व अस्तित्वात आले.
टेम्पल आणि वशिष्ठ टेम्पलच्या वरच्या साईडला बघा हे राम मंदिर आहे. इकडली मंदिरं अतिशय सुंदर आहेत बघा. तर हे आहे बघा राम मंदिर आहे. वशिष्ठ टेम्पलच्या बाजूलाच एक राम मंदिर, सुंदर मंदिर आहे. आतमध्ये राम लक्ष्मण सीता, एक हनुमानाची छोटी मूर्ती आहे आणि शिवलिंग पण आहे. वशिष्ठ मंदिराचे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे हे मुख्य आकर्षण आहे. या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये औषधी गुण आहेत आणि ते त्वचारोग आणि संसर्गावर उपचार करणारे मानले जातात. या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ वाळूच्या दगडांची मंदिरे आहेत. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे आहेत, ज्याची सरकारने योग्य ती व्यवस्था केली आहे. या झऱ्याचे पाणी निर्मळ आणि स्वच्छ आहे. पर्यटकांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत 30 मिनिटे ते 1 तास या कालावधीत गरम पाण्याच्या झऱ्यांचा अनुभव घेता येतो. वशिष्ठ टेम्पलच्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही आहेत. या झऱ्यांमधील पाण्याचे तापमान 110 ते 123 अंश सेल्सिअस एवढे असते. हिमालयाच्या बहुतेक भागांना व्यापणाऱ्या खोल ग्रॅनाइट साठ्यांमधून बाहेर पडल्याचे ते असे मानले जाते. वशिष्ठ टेम्पल बघून आत्ता मी चाललेली आहे मनालीमधलं प्रसिद्ध असं हिडिंबा टेम्पल बघायला. या हिडिंबा टेम्पलबद्दल पुराणात देखील अनेक कथा लिहून ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी या मंदिरामध्ये ये जवानी हे दिवानी या मूवीची शूटिंग देखील झाली. चला तर बघूया हे मंदिर कसं आहे. हे आहे बघा हिडिंबा टेम्पल. इकडे चाललंय फोटोशूट आणि हे बघा ओमकार एक व्हिडिओ कर उभा. तर आता वाजले 4 आणि मी आहे हिडिंबा टेम्पल पाहायला. तर आतापर्यंत ऊन होतं आणि आता लगेच बघा पूर्ण वातावरण चेंज झालेलं. तर माझ्या मागे आहे बघा हिडिंबा टेम्पल. खूप गर्दी आहे कारण की लेट आलेलो आहे आपण. हिडिंबा टेम्पल हे हिमाचल प्रदेशातील एक हिंदू मंदिर आहे. हे एक प्राचीन गुहा मंदिर आहे जे भारतीय महाकाव्य महाभारतातील एक व्यक्तिरेखा भीमाची पत्नी हिडिंबा देवी यांना समर्पित आहे. हे मंदिर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दुंगिरी वनविहार नावाच्या देवदाराच्या जंगलाने वेढलेले आहे. हे अभयारण्य जमिनीतून बाहेर पडणाऱ्या एका मोठ्या खडकावर बांधलेले आहे. ही रचना 1553 मध्ये महाराजा बहादूर सिंह यांनी बांधली होती. हे मंदिर एका गुहेभोवती बांधलेले आहे ज्या ठिकाणी हिडिंबा देवी ध्यान करत असे. हिडिंबा आणि त्यांचा भाऊ हिडिंबासोबत तेथे राहत होता असे मानले जाते. राक्षस कुटुंबात जन्मलेल्या हिडिंबाने तिच्या भावाला म्हणजेच हिडिंबला पराभूत करणाऱ्याशी लग्न करण्याची प्रतिज्ञा केली, जो खूप शूर आणि निर्भय मानला जात होता. पांडवाच्या वनवासादरम्यान जेव्हा ते मनालीला भेटले तेव्हा 5 पांडवांपैकी एक असलेल्या भीमाने हिडिंबचा पराभव केला. त्यानंतरनं हिडिंबाने भीमाशी लग्न केले आणि त्यांचा मुलगा घटोत्कचला जन्म दिला. मनालीमध्ये हिडिंबा देवीची पूजा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे आणि तिला देवता म्हणून पूजले जाते. पारंपरिकरित्याने नवरात्रात दुर्गा म्हणून देवीची पूजा केली जाते. मंदिरात विशेषतः नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते, जी भक्तांच्या उत्कट भक्तीची साक्ष देते. दरवर्षी स्थानिक लोक हिडिंबा देवी मेळा उत्साहाने साजरा करतात. ही वसंत ऋतूच्या आगमनाच्या अनुषंगाने येणारी एक परंपरा आहे. भारतीय महाकाव्य महाभारतात असे म्हटले आहे की पांडव त्यांच्या वनवासात असताना हिमाचलमध्ये राहिले होते. मनालीमध्ये सर्वात बलवान व्यक्ती म्हणजेच हिडिंब आणि हिडिंबा यांच्यावर त्यांनी हल्ला केला होता. युद्धामध्ये पांडवांमध्ये सर्वात बलवान असलेल्या भीमाने त्यांना मारले. असं हे मनालीमधलं हिडिंबा देवीचं सुंदर मंदिर तुम्ही नक्की पहा.
हिडिंबा देवी मंदिराच्या बाजूलाच घटोत्कचचं मंदिर आहे, ते मी आता पाहायला चाललेली आहे. असं जवळून घ्या, क्लोजअप असं घेतलं का? तर आता मी आलेली आहे मनालीमध्ये मॉल रोडला. या ठिकाणी तुम्ही शॉपिंग करू शकता. तर या ठिकाणी क्रिसमस असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे. या ठिकाणी तुम्ही शॉपिंग करू शकता. तर अशा प्रकारे मनालीमधल्या बऱ्याचशा प्लेसेस आपण कवर केलेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात.